भोंदू अशोक खरात नंतर आता नाशिकमध्ये आणखी एका भोंदू बाबाचा प्रताप उघडकीस आला। अघोरी पूजा, दैवी तोडगे आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करत शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय। भोंदू कमलेश शिवकुमार अधिकारी याच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूरच्या 2 भावांना मृत्यूयोगाची भीती दाखवून लाखो रुपये उकळण्यात आलेले आहेत। दरम्यान अनिसच्या प्रयत्नानंतर गुन्हा दाखल झालाय आणि इंदिरानगर पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा अधिकचा तपास देखील केला जातोय। माहिती जाणून घेऊयात, प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, अशोक खराचं प्रकरण राज्यभरात गाजत असताना ताजं असतानाच नाशिकमध्ये आणखी एका भोंदू बाबाचा प्रकार हा उघडकीस आलेला आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे प्रतिनिधींपर्यंत आवाज पोहोचू शकत नाही, मात्र अघोरी पूजा, दैवी तोडगे आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली ही फसवणूक झाल्याचं सांगितलं जातंय। आणि आता राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत। बातमी तालुक्याची, बातमी जिल्ह्याची यांच्या खास बुलेटिनमधून। अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये उकाडा कायम आहे। किमान तापमानात सुद्धा मागील 2 दिवसांपासून सरासरी तापमानापेक्षा वाढ नोंदवली जाते। दरम्यान सोमवारी सुद्धा मुंबईमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली। तसंच मुंबईसह पालघर, ठाणे इथे बुधवारपर्यंत हीच स्थिती राहील असा अंदाज आहे। विदर्भातील उष्णतेची लाट कमी होण्याची चिन्ह नाहीयेत। ब्रह्मपुरी इथे हंगामातील उच्चांकी 47.2 तापमानाची नोंद झाली। तसंच वर्धा उष्ण जिल्हा पाहायला मिळतोय। विदर्भात दिवसासह रात्री सुद्धा उष्ण ठरण्याची शक्यता आहे। अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तीव्र उष्ण लाटेमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला। जालना जिल्ह्यामध्ये आज सायंकाळच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आणि केळी बागांना मोठा तडाखा दिलाय। परतूर तालुक्यातील सेलगाव, चिंचोली, मापेगाव इथल्या केळीच्या बागेचं मोठं नुकसान झालंय, तर घरावरील पत्रे उडाल्यामुळे एक जण गंभीररित्या जखमी आहे। सरकारनं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। नवे शैक्षणिक वर्ष तोंडावर असताना राज्यातील 4000 गावपाड्यांवर घराजवळ शाळा नाहीयेत। त्यामुळे जवळपास 24,000 विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावातील शाळा गाठावी लागते। काही गावातील विद्यार्थ्यांना तर 10 ते 20 किलोमीटर प्रवास करून प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात। पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे स्कूल बसच्या भाड्यामध्ये 10 ते 15% वाढ करण्याचा निर्णय संघटनेने घेतलाय। त्यामुळे 1,500-3 हजारांपर्यंत मासिक स्कूल बस भाडं आता 150 रुपयांपासून 500-1000 पर्यंत वाढणार आहे। सरकारनं 10 दिवसात इंधनाची 4थी दरवाढ केल्यामुळे भाडेवाढ करणं अटळ असल्याचं स्कूल बस संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलंय। सध्या जांभळाची आवक थोडी कमी आहे, त्यामुळे जांभळाला भाव मात्र चांगला मिळतोय। सध्या जांभूळ बाजारामध्ये गुणवत्तेप्रमाणे 12,000 ते 27,000 दरम्यान विकलं जातंय।